नमस्कार. श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला अशा एका ताईंचा स्वामी अनुभव सांगणार आहे की ज्या ताईंचा अक्षरशः कमरेपासून खालचा भाग पूर्णपणे निकामी झाल्यावर सुद्धा त्या ताई फक्त आणि फक्त आपल्या स्वामींमुळे चालू लागल्या. ताईंनी स्वामींची अशी कुठली सेवा केलेली होती की ज्यामुळे ताईंच्या पायामध्ये पूर्णपणे त्राण आलं आणि ताई पुन्हा एकदा पूर्वीसारख्या चालायला लागल्या. तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ताईंचं नाव सौ बंडगर, राहणार सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर या खेडेगावात या ताई राहतात. तर ताईंबाबत हा जो काही प्रसंग घडलाय ना, तो आत्ता आपल्या स्वामी समर्थ महाराजांची 26 एप्रिलला पुण्यतिथी होती बघा. आणि तो जो काही सप्ताह काळ होता पुण्यतिथी निमित्ताने, त्या सप्ताह काळातच या ताईंसोबत स्वामींचा एक मोठा चमत्कार घडलेला आहे. या ताईंना स्वामींचा खूप मोठा अनुभव आलेला आहे. तर या ताई काय सांगतायत की मागच्याच महिन्यात माझ्या बाबतीत अशी एक घटना घडली की माझा जो कमरेपासूनचा खालचा भाग आहे पायांचा, तर तो पूर्णपणे क्षीण झाला, एकदम अशक्त झाला. म्हणजे कमरेपासून खाली मला डायरेक्ट जीवच नव्हता. माझ्या पायांमध्ये अजिबात त्राण नव्हते. मी खूप म्हणजे असं 2 पावले सुद्धा मी चालू शकत नव्हती. म्हणजे थोडं जरी चाललं तरी माझ्या पायातलं त्राण इतकं निघून मी तिथल्या तिथेच मी बसून घ्यायची आणि नंतर तर मला पावलंही उचलता यायचं नाही. तर मी असं दिवसभर मी फक्त एकाच ठिकाणी बसून राहायचे. आणि मला आहे ना, कोरोना काळापासून मला सध्या एक शिंक सुद्धा आलेली नव्हती. आणि त्या शिंकेसाठी सुद्धा माझी डॉक्टरांकडे म्हणजे भरपूर असं ट्रीटमेंट वगैरे चालू होत्या. आणि ह्या पायांसाठी सुद्धा पायांमध्ये शक्ती येण्यासाठी सुद्धा मी भरपूर दवाखाना केला. आणि जिथे जिथे माझे रिपोर्ट काढले ते माझे रिपोर्ट सुद्धा अगदी म्हणजे नॉर्मल आलेले होते. म्हणजे मला नक्की काय झालेलं होतं हे डॉक्टरांना सुद्धा कळत नव्हतं. आणि मग शेवटी तर मग डॉक्टर सुद्धा म्हणजे माझ्यावर इलाज करून अगदी म्हणजे हतबल झाले की त्यांनाही कळत नव्हतं नक्की काय करायचं म्हणून. आणि शेवटी मग डॉक्टरांनी मला असं सांगितलं की बघा, तुम्हीच बघा, आता तुम्हीच ठरवा कसं बरं व्हायचं ते. म्हणजे डॉक्टरांच्या तोंडून सुद्धा मला असे शब्द ऐकायला मिळाले. आणि यावेळी मात्र मग मला काय करायचं काहीच कळत नव्हतं, कारण मी फक्त एकाच ठिकाणी बसून होते. तर या ताईंचे जे काही कमरेपासूनचे पाय आहे, कमरेपासून जो काही खालचा भाग आहे तो अक्षरशः 90% बधीर झालेला होता. या ताईंना म्हणजे अक्षरशः या ताई एकाच जागी बसून राहत होत्या. अक्षरशः त्या तासनतास एकाच ठिकाणी पडूनच राहायच्या. त्यांच्याकडनं काहीच होत नव्हतं. आणि त्यांचं जे काही दुखणं आहे ते दुखणं तर दिवसेंदिवस वाढतच चाललेलं होतं. आणि त्याच्यात भर म्हणून अजून या ताईंना आहे ना, जेवण अजिबातच जात नव्हतं. म्हणजे 1-2 घास सुद्धा अन्न या ताई म्हणजे गिळत नसत. त्याचबरोबर त्यांना साधं पाणी सुद्धा पिलं जात नव्हतं या ताईंचं. म्हणजे पूर्ण शरीरातली ताकदच जशी कोणी काढून घेतलेली आहे असं त्यांना वाटायचं. त्यांना म्हणजे अक्षरशः चहा सुद्धा या ताईंना पिता येत नव्हता. इतकी वाईट कंडिशन या ताईंची झालेली होती. आणि त्याच्यामुळे ना या ताई म्हणजे सारख्या बेडवरच पडून राहायच्या. आणि मग नेमका आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा सप्ताह सुरू झाला. आणि ताई म्हणतात की मग माझा एका स्वामी सेवेकरी दादांशी माझा संपर्क झाला. आणि मग त्या स्वामी सेवेकरी दादांनी मला सांगितलं की ताई, तुम्ही काहीही घाबरू नका. बघा, आता महाराजांचा सप्ताह सुरू आहे आणि तुम्ही असं समजा की महाराजांनीच तुम्हाला आता इथे पाठवलेलं आहे. तर ताई तुम्ही काय करा, मी तुम्हाला एक ग्रंथ देतो. त्या ग्रंथातली जी काही अभिषेक सेवा आहे ती अभिषेक सेवा तुम्ही करा आणि बघा तुम्ही काय चमत्कार होतो हे बघा. तर मग त्या दादांनी काय केलं, आमच्या शेजारीच एक स्वामी सेवेकरी ताई राहायच्या. त्या स्वामी सेवेकरी ताईंना सांगून मला तो ग्रंथ मिळवून दिला. मग तो जो काही ग्रंथ होता ते एक पुस्तक होतं आणि त्या पुस्तकातली मी अभिषेक सेवा फक्त 2च दिवस केली. तर पहिल्या दिवशी पण मी अभिषेकाची सेवा 1 तास केली आणि दुसऱ्या दिवशी पण मी हा जो काही अभिषेक आहे तो अभिषेक 1 तास केला. तर साधारण 2 दिवसाच्या सेवेमध्ये मला एकदा चक्कर सुद्धा आली आणि मी चक्कर येऊन पुन्हा झोपून घेतलं होतं. आणि त्यानंतर पुन्हा मी सेवेला लागली. तर त्या दरम्यान आहे ना, मला एक जोरात शिंक आली. आणि शिंक आल्यानंतर मला अतिशय म्हणजे मोकळा श्वास घेता यायला लागला. मला पूर्वी कधी 4 वर्षात शिंक सुद्धा आली नव्हती. आणि त्याच्यासाठी माझ्या डॉक्टरांकडे भरपूर माझ्या फेऱ्या सुद्धा मारल्या गेलेल्या होत्या, परंतु मला कशानेच फरक पडत नव्हता.
जेव्हा ती शिंक मला आली तेव्हा माझा श्वास एकदम मोकळा झाला आणि मला एक म्हणजे चांगल्या प्रकारे श्वास मला घेता यायला लागला. श्वास घेता यायला लागल्यानंतर मला आपोआप जेवण सुद्धा चांगलं जायला लागलं आणि जेवण मला चांगलं गेल्यानंतर माझ्या शरीरात आपोआप एक अशी शक्ती आली आणि माझ्या पायांमध्ये सुद्धा आपोआप त्राण आले आणि मी अक्षरशः पुन्हा एकदा चालू लागली. म्हणजे हा एवढा मोठा चमत्कार फक्त 2च दिवसाच्या सेवेमुळे माझ्यामध्ये झाला होता. तर हा जो काही चमत्कार आहे ना, म्हणजे अक्षरशः मी त्या ताईंना सुद्धा माझा हा सर्वप्रथम हा जो अनुभव आहे ना माझा, हा मी माझ्या शेजारच्या ताईंना सांगितला. कारण माझ्या या शेजारच्या ताईंनीच मला हे पुस्तक मिळून दिलेलं होतं. कारण त्या स्वतः स्वामी सेवेकरी आहे आणि त्या ताईंनी मला हे पुस्तक आणून दिल्यामुळेच मी ते पठण करू शकले, त्याचा अभिषेक मी करू शकले. आणि केवळ स्वामी महाराजांनी माझी जास्त परीक्षा सुद्धा बघितलेली नाही. म्हणजे अक्षरशः 2 दिवसाच्या अभिषेकावर स्वामी महाराजांनी अगदी माझा श्वास मोकळा केला आणि माझ्या कमरेपासूनचा जो काही खालचा भाग अतिशय क्षीण झालेला होता, अशक्त झालेला होता, त्या भागात सुद्धा स्वामी महाराजांच्या या अभिषेकामुळे त्राण आले आणि मी पुन्हा एकदा चालायला लागली. बऱ्याच दिवसापासून मला जेवण जात नव्हतं, ते जेवण सुद्धा मी अगदी व्यवस्थित करू लागली आणि मला म्हणजे खूप दिवसानंतर पहिल्यांदी अशी गाढ झोप छान लागायला लागली. म्हणजे मागील जो काही महिना होता त्याच्यात मी कधी शांत झोपूच शकली नव्हती, परंतु हा जो काही अभिषेक केला, या अभिषेकानंतर मला अक्षरशः म्हणजे रोज शांत गाढ झोप लागायला लागली. तर इतका मोठा चमत्कार माझ्या स्वामी समर्थ महाराजांनी माझ्या आयुष्यात, या स्वामी समर्थ महाराजांची जी काही पुण्यतिथी होती, हा जो काही सप्ताह होता, या सप्ताह कालात महाराजांनी माझ्याबरोबर खूप मोठा चमत्कार माझ्या जीवनात घडून आणलेला आहे. केवळ आणि केवळ महाराजांमुळेच मी पुन्हा एकदा म्हणजे व्यवस्थितपणे चालू लागलेली आहे. शेजारच्या ज्या काही ताई आहे, अमृता ताई माने असं त्या ताईंचं नाव आहे आणि त्यांच्यामुळेच मी ही सेवा करू शकले. आणि हे सगळं म्हणजे आपल्या गुरुमाऊलींमुळेच हे शक्य झालं. कारण आपले गुरुमाऊली म्हणजे त्यांच्यामध्ये साक्षात स्वामींचंच तत्व आहे आणि म्हणूनच जर तुम्ही गुरुमाऊलींची सेवा केली तर नक्कीच गुरुमाऊली आपल्याला कशालाच कमी करत नाही. तर बघितलं का स्वामी भक्तांनो, आपल्या या ताईंना स्वामी महाराजांचा किती मोठा असा अनुभव, आपल्या स्वामी महाराजांची आता जी काही पुण्यतिथी होती या सप्ताह कालात, म्हणजे आता 5-6 दिवसापूर्वींचा हा ताईंचा अनुभव आहे. इतका छान अनुभव या ताईंना या सप्ताह काळात आलेला आहे. ताईंनी ही सेवा जी केलेली आहे ती या सप्ताह काळातच केलेली आहे. आणि ताईंचं म्हणणं, जर आपण म्हणजे स्वामी महाराजांची मनोभावे सेवा केली तर स्वामी महाराज बरोबर बघून घेता आपल्याला किती दिवसात गुण द्यायचा ते. फक्त तुम्ही एकदा स्वामींवर सगळं सोपवा. आणि म्हणूनच स्वामी भक्तांनो, तुम्ही सुद्धा म्हणजे स्वामींची जास्तीत जास्त सेवा करा. कारण आपल्या स्वामींनीच सांगितलेलं आहे, जो करील सेवा तोच खाईल मेवा. त्यामुळे आपल्या महाराजांची सेवा जितकी जास्त तुम्ही कराल तितका जास्त तुमचाच फायदा होणार आहे, त्यात तुमचंच भलं होणार आहे. आता या ताईंचा अक्षरशः कमरेपासूनचा खाली निकामी भाग झालेला होता. त्यांच्या पायांमध्ये कुठलेही त्राण राहिलेले नव्हते, परंतु फक्त स्वामी सेवेमुळे या ताईंच्या पायांमध्ये पुन्हा एकदा त्राण आले आणि या ताई पुन्हा एकदा आपल्यासारख्या चालू फिरू लागलेल्या आहे. हा खूप मोठा चमत्कार आहे या ताईंच्या आयुष्यात. तर स्वामी भक्तांनो, माझं असंच म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा स्वामी महाराजांचे रोज 3 अध्याय आणि 11 माळी ही जी काही नित्यसेवा आहे ही नक्की करा, जेणेकरून महाराज तुमच्यावर कुठलंही संकट येऊच देणार नाही. स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचसोबत आपल्या महाराजांसाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असेही लिहा. तुमच्या जर काही समस्या असतील, आर्थिक समस्या, आरोग्याच्या समस्या, मुलांच्या शैक्षणिक, नोकरीच्या समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला स्वामी सेवेविषयी काही माहिती हवी असेल तर त्याची माहिती तुम्ही मला कमेंटमध्ये त्याबाबत प्रश्न विचारू शकता. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.